सामान्य व्यक्ती होती का? ती तर देशाचे पंतप्रधान होते. आणि आठवड्याने काय बघतो ते महायुतीमध्ये उप मुख्यमंत्री झाले. काय काय खरं काय खोटं काय समजायचं? दीपोत्सव नवनिर्माणाची नांदी घेऊन येईल असं वाटतं. नाही, मुळामध्ये दीपोत्सव हा सगळ्यांच्या आनंदासाठी असतो. नांदी विजय हा त्या प्रत्येक कार्यकर्ता आणि खऱ्या मार्गाने चालणाऱ्या लोकांसाठी आहे. खोट्या मार्गाने चालणाऱ्यांना काय आहे? काल मुंबई सेंटरला मोठी घटना घडली. फ्रीस्टाईल हाणामारी झालेली पाहायला मिळाली. शिंदेचे समर्थक म्हणजे संचालक मंडळ बँकेच्या बैठकीमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. यामध्ये शिंदेचे संचालक मंडळ होते तर सदावर्तेंच्या संचालक मंडळांनी शिंदेच्या संचालक मंडळाची धुलाई केली. शिंदेच्या मंडळाची धुलाई केली. सदावर्तेंच्या संचालक मंडळाने हाणामारी केली शिंदेच्या संचालक मंडळाची. म्हणजे धुतलं कोणी कोणाला? सदावर्तेंनी धुतलं, कपडे फाटेपर्यंत ह्यांना धुतलं. अरे बापरे. बस ताई, काल हर्षवर्धन सपकाळ हे ना बैठकीत उपस्थित होते ना पत्रकार परिषदेला होते. आता त्यांची दिल्लीमध्ये काही बैठक होती, त्या कारणास्तव काँग्रेसचे इतर 2 नेते उपस्थित राहिले. मात्र राज ठाकरेंची महाविकास आघाडीशी असणारी जवळी ही काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करणारी आहे. काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह आहेत आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून तुमच्या पक्षाकडून सुद्धा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बोलण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामावून घेण्याकरता हे प्रयत्न आहेत का? काँग्रेसची समजूत नाही, मुळामध्ये ज्या पद्धतीने अगदी पाठचा पण इतिहास सांगायला पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी कायम जिथे जिथे महाराष्ट्राचं हिताचं आहे, जिथे जिथे मुंबईच्या हिताचं आहे, तेव्हा तेव्हा काँग्रेसला मदत केलेली आहे. अगदी आज मिलिंद देवरा ज्या पद्धतीने मिरवतायत, त्यांच्या वडिलांना महापौर बनवणारा माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना प्रमुख यांनी बनवलं. नाही त्यांची काय ओळख असती. त्यामुळे काँग्रेस बरोबर बोलणं करणं गरजेचं आहे, कारण आपण एकत्र आहोत. त्या आता काँग्रेसच्या जे श्रेष्ठी आहेत, मग दिल्लीच्या असतील महाराष्ट्राच्या असतील, त्यांनी ह्याचा साधक बाधक विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. महाविकास आघाडीच्या प्रेसमध्ये ज्या देवांग दवे या व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला होता, ऍडिशन आणि डिलिशन हा व्यक्ती करतो, हा भाजपचा पदाधिकारी आहे, भाजपचा पदाधिकारी असल्याचं त्यांनी मान्य केलंय, पण बाकी सर्व पुरावे त्यांनी खंडन केलं. तर त्यांना खोटं बोल रेटून बोल हे त्यांची हातखंडा आहे. त्यामुळे बघू आता काय कायदा तर बराचसा गुंडाळून ठेवल्यासारखा दिसतोय. त्यामुळे राज ठाकरेंनी जे आरोप केले की खरे आहेत ना ते, खोटे केले का? जर आयोग म्हणत असेल की हे आमच्या हातात नाही, तर टाळं मारणं तर तुमच्या हातात आहे ना. मारा टाळं आणि जा घरी. भाजप आयोग चालवेल, मग बघू. माहुल पंपिंग स्टेशनचा खर्च एकतर 605 कोटींवर गेलाय. मात्र धक्कादायक बाब अशी आहे की या कामाकरता भूसंपादनच अजून झालेलं नाही, मात्र कंत्राट वाटून मोकळे झालेले आहे. मी हेच गेल्या 3 वर्षात सांगते. भूसंपादन करण्यासाठी सगळ्या प्रक्रिया झालेल्या असताना 22ला जे आमचे प्रकल्प होते ते न करण्याचं जो शिंदे साहेबांनी विडा घेतला, अजूनही त्याचं 2 पंपिंग स्टेशन मोठी आहेत, गोवंडी आणि मला वाटतं माहुल. इथे आजही माझा लाडका कॉन्ट्रॅक्टरला देऊन झाले. लाडका कॉन्ट्रॅक्टर पाहिजे तेवढा घेऊन निघूनही गेला. आता हे 2 होणार कसे हा प्रश्न आहे. आणि जे मुंबईचं तुंबईकरण होत आहे त्याच्यामध्ये जास्त ते हे लाडके कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे होत आहे.